उद्योग मंत्री उदय सामंतांनी घेतली मनसे अध्यक्ष राज ठाकरेंची भेट। संदीप देशपांडे, अमेय खोपकर, अभिजित पानसे शिवतीर्थावर उपस्थित होते। बँकांमध्ये मराठीबाबत मनसेच्या आग्रही भूमिकेनंतर मंत्री उदय सामंतांची राज ठाकरेंसोबत चर्चा। राज ठाकरेंच्या सूचना मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांच्या कानी घालणार, उदय सामंतांकडून स्पष्ट। मुंबईत ठाकरेंच्या शिवसेनेनं मराठीच्या मुद्द्यावरून मनसेला डिवचलं। मुंबईतील उपनगरात शिवसेनेकडून बॅनरबाजी। न धमकावता सगळे मिळून मराठी भाषा शिकूया, बॅनरवर आशय। शिवसेनेचे प्रवक्ते आनंद दुबे यांनी लावले बॅनर्स। कमेडियन कुणाल कामराला मुंबई पोलिसांचं तिसरं समन्स। आज चौकशीला हजर राहण्याचे आदेश। कामरा आज चौकशीला हजर राहणार का, याकडे लक्ष। सैफ अली खानवर हल्ला करणाऱ्या आरोपीचे फिंगरप्रिंट्स घरात सापडले। मुंबई पोलिसांचा सुनावणी दरम्यान कोर्टात दावा। आरोपी शरीफुल इस्लामला जामीन देण्यास पोलिसांचा विरोध। आरोपी बांगलादेशात पळून जाण्याची शक्यता, पोलिसांचा दावा। नाशकात कर्जमाफीच्या मुद्द्यावर कृषी मंत्री माणिकराव कोकाटेंचा शेतकऱ्यांना अजब सवाल। कर्जमाफीच्या पैशातून साखरपुडा लग्न करता, शेतीमध्ये गुंतवणूक करता का, कोकाटेंचा शेतकऱ्यांना सवाल। कृषी मंत्री सत्तेच्या मस्तीत वावरतायत, शेतकऱ्यांच्या बाबतीत सरकार गंभीर नाही, विजय वडेट्टीवारांचा आरोप। शेतकरी हा महत्त्वाचा घटक असून शेतकऱ्यांचा सन्मान राखणं हे महायुती सरकारचं कर्तव्य। उदय सामंतांची कोकाटेंच्या वक्तव्यावर प्रतिक्रिया। पुण्यातील दीनानाथ मंगेशकर रुग्णालयासंदर्भातील राज्याचा अहवाल आज येण्याची शक्यता। आजही नागरिक आक्रमक होण्याची शक्यता। दीनानाथ रुग्णालय प्रकरणानंतर धर्मादाय आयुक्तांची कठोर पावलं। आरक्षित खाटा निर्धन दुर्बल घटकातील रुग्णांना उपलब्ध करून द्या। धर्मादाय रुग्णालयातील नियम कठोर करण्याचे धर्मादाय आयुक्तांचे आदेश। दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाला दिलेली जमीन सरकारने परत घेतली पाहिजे, विजय वडेट्टीवारांची प्रतिक्रिया। या प्रकरणात कठोर कारवाई व्हावी, वडेट्टीवारांची मागणी। दीनानाथ रुग्णालय प्रकरणाचा योग्य तो तपास करू, कुणीही यातून सुटणार नाही, मंत्री उदय सामंत यांची प्रतिक्रिया। दीनानाथ मंगेशकर रुग्णालयानं थकवला 27 कोटींचा मिळकत कर। रुग्णालय चालवणाऱ्या लता मंगेशकर मेडिकल फाउंडेशनने 2019 ते 2025 पर्यंत एकही रुपयाचा कर भरलेला नसल्याचं महापालिकेनं दिलेल्या आकडेवारीवरून स्पष्ट। भाजपच्या महिला आघाडीच्या आंदोलकांवर गुन्हा दाखल। डॉक्टर सुश्रुत घैसास यांच्या अश्विनी नर्सिंग होमची तोडफोड केल्याप्रकरणी अलंकार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल। वाल्मी कराडच्या सांगण्यावरूनच सुदर्शन घुले, प्रतीक घुले आणि त्याच्या साथीदारांनी कारागृहात मारहाण केल्याची महादेव गित्ते, राजेश वाघमोडींची कारागृह अधीक्षकांकडे तक्रार। सर्व प्रकार सीसीटीव्हीत कैद झाला असून त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी। भाजपने सदस्य नोंदणीत रचला नवा इतिहास। महाराष्ट्रात 1.5 कोटी सदस्य नोंदणी करणारा भाजप पहिला पक्ष। चंद्रशेखर बावनकुळे आणि कार्यकारी अध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली नवा रेकॉर्ड। आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पुणे दौऱ्यावर। रामनवमीनिमित्त कार्यक्रमाला उपस्थित राहणार। त्यानंतर ॲडव्होकेट SK जैन यांच्या अमृत महोत्सवाला हजेरी लावणार। सरकारला सुबुद्धी देण्यासाठी प्रभू रामचंद्रांनी पुन्हा जन्म घ्यावा आणि या सरकारपासून जनतेची सुटका करावी, हीच प्रभू रामचंद्रांकडे प्रार्थना, विजय वडेट्टीवारांचा सरकारवर हल्लाबोल। नागपूर हिंसाचारानंतर उद्या निघणाऱ्या रामनवमी शोभायात्रेसाठी पोलिसांचा चोख बंदोबस्त। 2000 पोलिसांचा फौजफाटा असणार रस्त्यावर तैनात। ड्रोनच्या माध्यमातून शोभायात्रेवर नजर असेल। शिर्डीत 3 दिवसीय रामनवमी उत्सवाला आजपासून सुरुवात। पहाटेच्या काकड आरतीनंतर साईबाबांच्या पालखीची मिरवणूक काढून उत्सवाला प्रारंभ। उद्या साई मंदिर दर्शनासाठी रात्रभर खुलं राहणार। चैत्र पौर्णिमा यात्रेनिमित्त भाविकांसाठी तुळजाभवानी मंदिर 22 तास खुलं राहणार। 11 ते 15 एप्रिलपर्यंत चैत्र पौर्णिमा यात्रा। बुलढाण्याच्या शेगावात उद्या संत गजानन महाराज मंदिरात 131वा रामनवमी सोहळा साजरा होणार। यासाठी शेकडो दिंड्या शेगावात दाखल। काकड आरतीनंतर उत्सवाला सुरुवात होणार। भारतीय संत समिती आज नाशिकमध्ये आगामी कुंभमेळ्याच्या तयारीसाठी बैठकीचं आयोजन। बैठकीत संत समिती आपली भूमिका स्पष्ट करणार। कुंभमेळ्याच्या आयोजनासंबंधी विविध मुद्द्यांवर चर्चा होण्याची शक्यता। मुंबईतील विहीर बोअरवेल्स मालकांना मुंबई मनपाची नोटीस। NOC मिळवा नाहीतर टँकरसाठीचा पुरवठा बंद करण्याचा इशारा। BMCच्या नोटीसमुळे पाणी पुरवठा करायचा कसा, टँकर संघटनेचा प्रश्न।
HSRP नंबर प्लेट राज्यातच सर्वात महाग का? जनहित याचिकेवर सुनावणी करताना मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाचा सरकारला सवाल. परिवहन आयुक्तांना 3 आठवड्यात उत्तर देण्याचे आदेश. नागपूरच्या गोरेवाडा प्राणी संग्रहालयाच्या कर्मचारी भरतीत गैरव्यवहाराचा आरोप. मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात याचिका दाखल. याबाबत गोरेवाडा प्रकल्पाचे विभागीय संचालकांना नोटीस. 29 एप्रिलपर्यंत जबाब नोंदवण्याचे निर्देश. नागपूर शहरातील वृक्षगणनेचा अहवाल दर महिन्यात सादर करा. मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाचे महापालिका आयुक्तांना निर्देश. कायद्यानुसार महापालिकेनं दर 5 वर्षांनी वृक्षगणना करणं आवश्यक. 2011 मध्ये करण्यात आली होती वृक्षगणना. वस्तू आणि सेवा कर विभागानं नोंदवली उल्लेखनीय महसूल वाढ. 2024 ते 25 या आर्थिक वर्षात 2,25,300 कोटींपेक्षा अधिक महसूल केला संकलित. हा महसूल संपूर्ण राज्याच्या कर महसुलातील 60% जास्त आहे. वसई रोड स्टेशनजवळ नवीन कोचिंग टर्मिनस उभारण्यास रेल्वे बोर्डाची मंजुरी. पश्चिम रेल्वे मार्गावरील हे 8वं टर्मिनस असेल. यामुळे कोकणात जाणाऱ्या प्रवाशांसाठी थेट ट्रेन उपलब्ध होणार. वांद्रे कुर्ला संकुलातील 3,400 चौरस मीटर जागेवर लवकरच पर्यावरण भवन उभं राहणार. या इमारतीच्या उभारणीसाठी MMRDAनं BKCतील जागा 80 वर्षांच्या भाडेकरारावर देण्याचा निर्णय घेतला. पश्चिम रेल्वेचा बोरिवली ते राम मंदिर दरम्यान मेगा ब्लॉक. आज मध्यरात्री 12:15 वाजल्यापासून रविवारी पहाटे 4 वाजेपर्यंत ब्लॉक असेल. मध्य रेल्वेच्या माटुंगा ते मुलुंड अप आणि डाऊन धीम्या मार्गावर उद्या मेगा ब्लॉक. सकाळी 11 वाजल्यापासून ते दुपारी 4 वाजेपर्यंत ब्लॉक. हार्बर मार्गावर रविवारी ठाणे ते वाशी स्थानकादरम्यान ब्लॉक. सकाळी 12 वाजल्यापासून सायंकाळी 5:30 वाजेपर्यंत ब्लॉक असेल. परिणामी वाशी, नेरूळ, पनवेलमधून ठाण्याकरता सुटणाऱ्या अप सेवा रद्द राहतील. विनातिकीट प्रवाशांची धरपकड करण्यासाठी मध्य रेल्वेची मोहीम. 2024 ते 25 या आर्थिक वर्षात एकूण 38 लाख प्रकरणातून 203 कोटींचा दंड वसूल. 15 एप्रिलपूर्वी ॲक्वालाईन म्हणजेच मेट्रो 3च्या दुसऱ्या टप्प्याचं लोकार्पण होण्याची शक्यता. दुसऱ्या टप्प्यात BKC ते आचार्य अत्रे चौक पर्यंत भूमिगत मेट्रो धावेल. न्यू इंडिया बँक गैरव्यवहार प्रकरण. बँकेचा महाव्यवस्थापक हितेश मेहताचा ब्रेन मॅपिंग अहवाल आर्थिक गुन्हे शाखेला प्राप्त. अहवालात मेहता आणि आरोपींचा सहभाग असल्याची अधिकाऱ्यांची माहिती. भंडाऱ्यात बंद पडलेल्या एसटी बसला लाडक्या बहिणींकडून दे धक्का. एसटी बस बंद पडल्यानं प्रवाशांची तारंबळ. श्री क्षेत्र अंभोरा देवस्थानच्या 5 नदींच्या पुलावर हा प्रकार घडला. नांदेड ट्रॅक्टर अपघाताप्रकरणी लिंबगाव पोलीस ठाण्यात ट्रॅक्टर चालक आणि शेतमालकावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल. अपघातात 7 जणांना जीव गमवावा लागला. ट्रॅक्टर चालकाकडे लायसन्स नसल्याचीही सूत्रांची माहिती. अमरावतीतील वसंत टॉकीज परिसरात अज्ञातांकडून हवेत गोळीबार. 5 सेंटरवर 3 युवकांकडून विक्की नावाच्या व्यक्तीबाबत विचारणा. तो नसल्याचं कळताच हवेत गोळीबार केला. 3 जण पोलिसांच्या ताब्यात. पुण्यात बसमध्ये महिलेची अरेरावी. सीटवर पाय ठेवून बसलेल्या महिलेला कंडक्टरनं हटकलं. मात्र महिलेनं कंडक्टरला सुनावलं. भिवंडीच्या पन्ना कंपाऊंड परिसरात मोती कारखान्याला भीषण आग लागली. या कारखान्यात मोठ्या प्रमाणात प्लास्टिक मोती साठवण्यात आल्याची माहिती. आगीचं कारण अद्याप अस्पष्ट. सांगलीच्या तासगावातील सावळजमध्ये सर्पदंश झालेल्या नवविवाहितेचा वेळेत उपचार न मिळाल्यानं मृत्यू. सावळज प्राथमिक आरोग्य केंद्रात उपस्थित नसणाऱ्या एका महिला डॉक्टर बडतर्फ तर एक महिला डॉक्टर निलंबित. रायगडच्या महाड तालुक्यातील नाते विभागात 2 महसूल अधिकाऱ्यांना 3,000 रुपयांची लाच घेताना अटक. जमिनीच्या 7 बाऱ्यावर नोंद करून घेण्यासाठी शेतकऱ्यांकडून मागितली होती लाच. अलिबागच्या लाचलुचपत विभागाची कारवाई. अकोल्याच्या मूर्तिजापूर तालुक्यात घरात चोरी झाल्याचं कळताच घर मालकाला हृदयविकाराचा झटका. हदगावात 65 वर्षीय व्यक्तीचा मृत्यू तर चोरट्यांचा घरावर डल्ला. तब्बल 5 लाखांचा मुद्देमाल चोरीला गेल्याची माहिती. ट्रॅक्टर अपघातात मृत्यू झालेल्या हिंगोलीच्या गुंज गावातील महिलांचा अंत्यविधी 4 तास रोखला. मदत तुटपुंजी असल्याचं सांगत मयतांच्या नातेवाईकांसाठी या तहसीलदारांच्या लेखी आश्वासनानंतर महिलांवर करण्यात आले अंत्यसंस्कार. देखभाल दुरुस्तीच्या कामासाठी गोंदियाच्या देवरी नगरपंचायत हद्दीतील पाणीपुरवठा बंद. पाण्यासाठी नागरिकांची सार्वजनिक बोअरवेलवर गर्दी.
नंदुरबारमध्ये अवकाळी आणि गारपिटीच्या तडाख्यात 378 हेक्टरवरील पिकांचं नुकसान, 20 घरांची पडझड, प्रशासनाकडून पंचनामे करण्यास सुरुवात. रायगड जिल्ह्यात अवकाळी पावसाची हजेरी, पेण तालुक्यातील जावळी गावात काही घरांच्या भिंती कोसळल्या, सुदैवानं कोणतीही जीवितहानी झाली नाही, प्रशासनाकडून पंचनामा. पुण्याच्या जुन्नर तालुक्यातील पिंपरी पेंढार परिसरात गारपिटीसह मुसळधार पाऊस, अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचं मोठं नुकसान. रायगडच्या पेणे तालुक्यातील जावळी गावात अवकाळीनं नुकसान, अनेक घरांवरील पत्रे उडाले, काही ठिकाणी घरांच्या भिंतीही कोसळल्यानं मोठं नुकसान. पुण्याच्या जुन्नरमध्ये वादळी वाऱ्यासह विजेचा कडकडाट, पिंपळगाव जोगा इथं नारळाच्या झाडावर वीज कोसळली, घटनेत सुदैवानं कुठलीही जीवितहानी नाही. शहापूर तालुक्यात वादळी वाऱ्यासह गारपीट आणि जोरदार पावसाचा कहर, लाहे गावात घरांचं आणि शाळांचं मोठं नुकसान, मुसळधार पावसामुळे अनेक कुटुंबांचे संसार उघड्यावर. पालघरच्या मोखाडा भागात गारपिटीसह अवकाळी पावसाची हजेरी, आंबा आणि काजू पिकाचं मोठ्या प्रमाणात नुकसान, शेतकरी चिंतेत. काश्मीरमध्ये साकारणार मराठी पुस्तकांचं गाव, मंत्री उदय सामंत यांची घोषणा, 2 मेला होणार उद्घाटन. ज्येष्ठ अभिनेते विलास उजवणे यांचं दीर्घ आजाराने निधन, उजवणे यांनी वयाच्या 62व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास. विलास उजवणेंच्या निधनामुळे मराठी मनोरंजन विश्वावर शोककळा. मुघलकालीन ताजमहाल तिकीट विक्रीतून सर्वाधिक कमाई करणारं ASI संरक्षित स्मारक, गेल्या 5 वर्षात ताजमहालला 227 कोटी रुपयांचा महसूल मिळवला. केंद्रीय सांस्कृतिक मंत्री गजेंद्र सिंग शेखावत यांची राज्यसभेत एका प्रश्नाच्या लेखी उत्तरात माहिती. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.